श्री गुरुदेव दत्त. मी कराडमध्ये आहे आणि कराडमध्ये हा जो तुम्हाला पडलेला भाग दिसतोय ना, हा ॲक्च्युली आमचा वाडा होता. म्हणजे वाड्यात पण आमचं घर होतं आणि वाडा मोठा होता, चांगला देवांचा वाडा म्हणून ओळखतात. तो आता सध्या पाडला आहे. आमचं कराड खूप छान आहे. ही माझी आई माझ्यासाठी आता उपीट बनवते आहे, कारण ना मी आली आहे त्यामुळे तिला खूप आनंद झाला आहे. मला ना ती आधीच सांगत होती, आशा तू नुसती ये बघ, मी तुला सगळं करून खायला घालते. तिचं म्हणजे आता कसं आहे ना, आई ती आईच असते ना शेवटी. तिला असं वाटतं मुलींनी घरी आलं की त्यांना जरा आयतं बसून खायला घालावं, कारण तिकडेही खूप काम असतं. त्यामुळे ती कराडला आली तर मला खरंच काहीच काम करून देत नाही. आणि कसं आहे ना, तिला सगळं करायला पण आवडतं, स्वयंपाक वगैरे. आणि तशीच मला पण आवड आहे, मलाही खूप छान स्वयंपाक वगैरे करायला आवडतो. आईने मस्त उपीटासाठी गरम पाणी करून ठेवलं आहे आणि उपीट करायला घेतलं आहे. आता तेल टाकते आहे आणि छानपैकी ती आता उपीट बनवणार आहे. आईच्या हातचं उपीट खूप सुंदर होतं. माझी आई खरंच खूप सुंदर स्वयंपाक बनवते. माझी आई कोकणस्थ आहे आणि बाबा देशस्थ आहेत. माझा आजोळ रत्नागिरी आहे. त्यामुळं आईच्या हाताला खरंच म्हणजे सगळं तिला व्यवस्थित लागतं एकदम स्वयंपाक बनवताना. बापरे, आईने केवढे तीळ भरून ठेवलेत, पण तीळ चांगले असतात आपल्या हाडासाठी. हे माझे बाबा. माझ्या बाबांना पॅरालिसिस असल्यामुळं ते जास्ती बाहेर येऊ जाऊ शकत नाही. ते घरातच असतात. थोडंसं इकडे तिकडे फिरायला जातात, पण सध्या पावसाळा असल्यामुळं कुठे जाणं येणं होत नाही. मात्र आई त्यांची खूप छान काळजी घेते आणि बाबाही खूप छान व्यवस्थित आनंदी राहतात, असं काही नाही. मला ना उपीटाचा खूप सुंदर वास यायला लागला म्हणून मी किचनमध्ये आले. आई त्याच्यामध्ये बरंच काय काय टाकते आहे व्यवस्थित छान, आणि खूप छान रवा परतते आहे. माझ्या सासूबाईसुद्धा खूप सुंदर स्वयंपाक करतात. त्यांच्या हातालासुद्धा अगदी आईसारखीच चव आहे माझ्या. आणि त्यामुळं ना नेहमी कधी जेव्हा मला कंटाळा आला ना, की मी आईंनाच सांगते, आई खरंच माझी आई आणि माझ्या सासूबाई दोघींच्या हाताला अगदी सारखी चव आहे. खूप छान वाटतं आणि त्याही खूप प्रेमळ आहेत. मला हवं तेव्हा मी कधीही म्हटलं ना, कधी नाही म्हणत नाहीत. अगदी आईचीच माया त्या मला देतात आणि मला त्या म्हणून खूप जास्ती आवडतात. आणि त्यांनाही करमत नाही माझ्याशिवाय आणि मलाही करमत नाही त्यांच्याशिवाय. कारण हे कामाला बाहेर गेले की आम्ही दोघीच घरात असतो, मी, आई आणि आत्या. त्यामुळे पूर्ण दिवसभर त्या नागपूरच्या आहेत, त्यामुळे तिकडच्या पद्धतीचा स्वयंपाक पदार्थ त्या मला सांगत असतात. आईने मला खूप छान सगळं शिकवलं आहे स्वयंपाकातलं सुद्धा. इकडच्या आईनी नागपूर पद्धतीचं म्हणा किंवा आपल्या घरच्या प्रथेप्रमाणे म्हणा खूप छान शिकवलं आहे. आईचं उपीट आता झालेलं आहे आणि फायनली ते रेडी होऊन आता आम्ही खायला घेतलेलं आहे. खूप छान बनवलंस आई उपीट. आय लव्ह यू आई. पुण्याला गेल्यावर तुला खूप जास्त मिस करेल. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री गुरुदेव दत्त.